म्हणजे अटलांटिक महासागरातून हे समुद्र प्रवास करत होतं आणि ह्या जहाजमध्ये 2000 प्रवासी होते. किती होते प्रवासी? 2000. किती पट आहे तुमचा? 40. एवढे आहे तुम्ही, बरोबर आहे. 2000 लोक त्या एवढ्या प्रचंड मोठ्या शिप मध्ये काय प्रवास करत होते. इकडेच लक्ष द्यायचं, अजिबात बोलायचं नाही. The Titanic was like a floating town. Floating town म्हणजे काय? तरंगणारे शहर. ज्या वेळेला ते टायटॅनिक जे जहाज आहे ती समुद्रामधून जात होती त्यावेळेला ती एक तरंगणाऱ्या शहरासारखी दिसत होती. म्हणजे काय? आता बघा, हे असं तरी हे समुद्रात म्हणून समजा, ह्याच्यात तरी ही टायटॅनिक आपली बोट आहे. हा, असं इथं आपण करूया नॉर्मली. ही अशी टायटॅनिक ही बोट आहे म्हणून समजा. ह्यामध्ये तरी 2000 पॅसेंजर म्हणजे कोण? तर प्रवासी 2000 पॅसेंजर ह्याच्यात बसले होते. समजलं? तर ह्या आता हे समुद्राच्या वरती असं हे तरंगा लागले. जणू आता हे 2000 लोकांना घेऊन असं तरंगा लागलेलं की नाही, ही जी शिप आहे ती वाटत होती. समजलं काय? Everyone called the Titanic the finest ship in the world. सगळ्यांना वाटत होतं ही जी टायटॅनिक शिप आहे ती एकदम प्रचंड आहे, प्रचंड मोठी आहे असं सगळ्यांना वाटत होतं. Everyone was proud of her. सगळ्यांना त्या टायटॅनिक ही जी शिप आहे सगळे त्याच्यावरती प्राऊड फील करत होते. She was as tall as a building with 15 stories. ही जी टायटॅनिक आहे ती 15 मजली इमारत कशी असते की तेवढी मोठी, प्रचंड मोठी अशी ती टायटॅनिक जहाज होती. इनसाइड शी वॉज लाईक अ लार्ज हॉटेल. आता ही शिप आहे, तुम्ही सगळेजण फिरायला जाणार आहे समजा. मग फिरायला जाताना एखाद्या जहाजामधून जाताना आपण काय करतोय? एक 3 दिवसाचा प्रवास आहे आपला. तर 3 दिवसाच्या प्रवासामध्ये पहिली गोष्ट आपल्याला काय महत्त्वाची असते? तर तिथं राहायची चांगली व्यवस्था पाहिजे, झोपायची व्यवस्था चांगली पाहिजे, त्याच्यानंतर जेवणाची व्यवस्था चांगली पाहिजे. आणि काय पाहिजे? काय पाहिजे? वॉशरूम तरी आहे, वॉशरूम चांगलं पाहिजे. आणि काय? मनोरंजन पण पाहिजे ना. मनोरंजनासाठी तुम्ही मोबाईल वापरणार, तिथं आणि काहीतरी टीव्ही असणार, टीव्हीवरती तुम्ही बघणार. चालल्या शिप मधून 3 दिवसाचा प्रवास आहे तुमचा. तर 3 दिवसाच्या प्रवासामध्ये तरी मनोरंजन पाहिजे. मग तुम्ही मैत्रिणी काय करणार? एकमेकांसोबत तुम्ही डान्स करणार. चला म्हणणार आपण लावून बसूया आता शिप मध्ये. आता 3 दिवस आहे म्हटल्यानंतर एन्जॉय करणार तुम्ही. तर मग ही जी शिप होती टायटॅनिक शिप जी आहे ती 15 मजली बिल्डिंग एवढी होती. आणि इनसाइड शी वॉज म्हणजे कोण? तर ही किंवा ती, कळालं काय? ती जी शिप होती त्यामध्ये लाईक अ लार्ज हॉटेल विथ ग्रँड सर्केसेस म्हणजे ग्रँड सर्केसेस म्हणजे भव्य जिने. डायनिंग रूम्स, भव्य जिने म्हणजे मोठे मोठे जिना आपण चढतो माहिती काय? आता 15 मजली जर तरी ती जहाज असेल तर जिना चढतोय. प्रत्येकाच्या घरात असेल जिना. म्हणजे काय माहिती ना सगळ्यांना? जायचं, दुसऱ्या मजल्यावर जायचं, नंतर काय करायचं? तिसऱ्या, नंतर काय करायचं? चौथ्या. असं करत 15 मजली गेली. ही जी शिप होती ती एवढी मोठी होती. मग त्याच्यामध्ये डायनिंग रूम्स जे होते, डायनिंग रूम्स म्हणजे काय? जेवणाचे ते. समजलं? डायनिंग रूम्स म्हणजे काय? मोठ्याने सांगा. शॉप्स अँड स्विमिंग पूल्स म्हणजे तिथे डायनिंग रूम्स म्हणजे जेवणासाठीच्या रूम मोठमोठ्या. आता एवढे 2000 लोक आहेत म्हटल्यानंतर जास्त जेवण लागणार. कळालं काय? मग त्यांच्यासाठी एकदम मोठ्या रूम होत्या जेवण तयार करण्यासाठी, जेवण्यासाठी. त्याच्यानंतर काय होतं तर शॉप्स होते. आता 3 दिवस 3 म्हणा 4 म्हणा दिवस आपण तिथं राहणार असलो त्या शिप मध्ये तर मोठमोठे शॉप्स पाहिजेत आपल्याला काय तर तुम्हाला खरेदी करण्यासाठी. आणि काय होतं तर स्विमिंग पूल पण होतं. म्हणजे विचार करा, ही शिप आहे ही कुठून
कुठून चालल्या? समुद्रातून. असं हे समुद्र आहे. ऑलरेडी सगळेजण काय आहे समुद्रावरून प्रवास करायला लागले. तरीही त्यांना ह्या टायटॅनिक जी शिप आहे त्या टायटॅनिक शिप मध्ये आणि समुद्र आपलं पूल होतं. स्विमिंग पूल असते माहिती ना सगळ्यांना, ते पण ह्या आपल्या शिप मध्ये होतं. कळालं? म्हणजे विचार करा तुम्ही की ही जी टायटॅनिक शिप आहे ती किती मोठी असणार. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा होत्या. स्विमिंग पूल पण ह्या शिप मध्ये होतं. ठीक आहे. एव्हरीवन थॉट्स म्हणजे विचार. लिहून घ्या. एव्हरीवन थॉट्स. काय लक्ष द्यायचे आता? एव्हरीवन थॉट्स दॅट द टायटॅनिक कुड नेव्हर सिंक. म्हणजे सगळ्यांना काय वाटत होतं ही जी टायटॅनिक आहे की नाही कधीच बुडणार नाही. आणि ह्या टायटॅनिकचा प्रवास पहिल्याच दिवशी होता. ही जी टायटॅनिक आहे तिचा प्रवास म्हणजे आज तयार झाली आणि दुसऱ्या दिवशी काय होतं आपण म्हणजे ही टायटॅनिक काय होत्या प्रवासाला जात्या. तिकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, बोलायचं नाही आपापसात. इकडे लक्ष द्यायचं. हे सगळं तुमच्यासाठी आणि परीक्षेसाठी हे लय महत्त्वाचं आहे. ह्याच्यावरती की नाही 5 मार्काला 3 प्रश्न येतात. त्यामुळे हे सगळं तुमच्यासाठी इकडे लक्ष द्यायचं, आपापसात बोलायचं नाही. ही जी शिप आहे एवढी 15 मजली प्रचंड मोठी अशी बनवलेली. सगळ्यांना काय वाटत होतं की ही कधी बुडणार नाही. आणि कुठली पण आता वस्तू आहे, आता समजा हा मोबाईल आहे, हा की नाही समजा उभा तू तुमची मैत्रीण आहे ना, मग समजा की ना हा मोबाईल तयार केलेली आहे. हा मोबाईल हिने तयार केला असेल. मग हा बंद पडावा म्हणून हिने तयार केली असेल. काय याची विक्री वाढावी म्हणून तयार केली असणार. सगळ्यांना पटतंय? आणि दुसरं काय होणार सांगायचं म्हटलं तर आता हा खडू, ही खडू तयार केलेली आहे. मग सगळा खप जास्त व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर लोकांनी सगळ्यांनी हा खडू जो आहे तो खरेदी करायला पाहिजे. ह्या उद्देशानेच ही बनवलेली असणार ना खडू. हा नकोच आता आज बनवलाय उद्या काय आता खडू कडे वापरायलाच नको लोक, असं काय करणार नाही. मग ही जी शिप आहे बुडणार नाही किंवा हिची म्हणजे बस खाली किंवा ह्या शिपचं तरी काय वाईट होणार नाही किंवा मधूनच तरी कुठं बिघडणार नाही, काही ह्याचं होणार नाही. हे की नाही ही गोष्ट लक्षात ठेवून त्यांनी ह्या शिपला बनवलेलं टायटॅनिक शिपला. ठीक आहे. दे कॉल्ड हर अनसिंकेबल शिप. अनसिंकेबल शिप म्हणजे काय? न बुडणारे जहाज. सगळेजण ह्या शिपला काय म्हणत होते की ही कधी बुडणार नाही, कधीच बुडणार नाही. 15 मजली गेलेली आणि समुद्रावरती तरतत राहणार, इकडून तिकडे प्रवास करणार, ती कधीच बुडणार नाही. असे सगळे जे हे शिपला बनवलेले